नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 3 केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. हा जो आपला व्हिडिओ आहे तर तो याच लेसनचा चौथा व्हिडिओ आहे. याआधी आपण ऑलरेडी 3 व्हिडिओज पाहिलेले आहेत. आय होप तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर हे सगळे व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी जे आयकॉन आहे त्या ठिकाणी जाऊन पाहता येतील. सो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. लेट अस स्टार्ट. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. मेनी टाइप्स ऑफ सबस्टन्सेस गिव्ह रिॲक्शन्स कॉल्ड ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. खूप प्रकारचे पदार्थ रिॲक्शन देत असतात, त्यांना आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन असं म्हणतो. लेट अस लर्न मोर अबाउट दिस रिॲक्शन्स. या रिॲक्शनबद्दल आपण अजून जाणून घेऊया. तर या ठिकाणी काही रिॲक्शन्स आहेत. इन रिॲक्शन्स 20 अँड 21 रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन. तर या ठिकाणी जर आपण बघितलं रिॲक्टंट कोण आहे, या ठिकाणी मॅग्नेशियम आहे आणि या ठिकाणी रिॲक्टंट आहे कार्बन. सो मॅग्नेशियम सोबत कोण रिॲक्ट होतं आहे? ऑक्सिजन. म्हणजे मॅग्नेशियम कंबाईन्स विथ ऑक्सिजन आणि या ठिकाणी पण कार्बन कंबाईन्स विथ ऑक्सिजन. ओके. आणि जर आपण 22 आणि 23 रिॲक्शन जर बघितली तर या ठिकाणी हायड्रोजन गॅस इज रिमूव्ड फ्रॉम द रिॲक्टंट. म्हणजे या ठिकाणी रिॲक्टंट काय होतं? मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड होतं. तर या मॅग्नेशियम म्हणजे MgH2 मधून हा जो हायड्रोजन गॅस आहे तर तो इथे रिमूव्ह केला जातो. या ठिकाणी काय होतं? रिमूव्ह होतं. पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे मॅग्नेशियम जे आहे तर मॅग्नेशियमसोबत ऑक्सिजन कंबाईन होतो आहे. इथे पण कार्बनसोबत ऑक्सिजन कंबाईन होतो आहे. आणि इथे जर आपण बघितलं तर इथे आहे CH3 आणि CH3 दोघांचं काय आहे? बॉन्ड आहे. तर या ठिकाणी जर बघितलं तर इथे 23rd रिॲक्शनमध्ये जर आपण बघितलं तर इथे पण काय होतं आहे? हायड्रोजन गॅस रिमूव्ह केला जातो आहे रिॲक्टंट्समधून. ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन. मग हे सगळे काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत ऑक्सिडेशन रिॲक्शनचे. मग यातून तुम्हाला कळलं असेल की ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये काय होतं? रिॲक्टंट्स ऑक्सिजनसोबत कंबाईन होतात किंवा हायड्रोजन गॅस रिॲक्टंट्समधून लूज केला जातो. ओके. जर अशी रिॲक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणणार? ऑक्सिडेशन रिॲक्शन. सो या ठिकाणी डेफिनेशन आहे, आपण पाहूया. द केमिकल रिॲक्शन इन विच अ रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन, जसं की रिॲक्शन 20 आणि 21 प्रमाणे, और लुजेस हायड्रोजन जसे की 22 आणि 23 रिॲक्शनप्रमाणे, टू फॉर्म प्रोडक्ट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन. त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजे अशी रिॲक्शन की ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट ऑक्सिजनसोबत कंबाईन होतो किंवा रिॲक्टंट्समधून हायड्रोजन लूज केला जातो, तर त्या रिॲक्शनला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हणणार. ओके. आता आपल्याला अजून काही एक्झाम्पल्स पाहायचे आहेत. सम ऑक्सिडेशन रिॲक्शन्स आर ब्रॉट अबाउट बाय यूज ऑफ स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेस. काही ऑक्सिडेशन रिॲक्शन्स हे स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेस वापरून घडवून आणल्या जातात. जसं की या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे. या ठिकाणी इथेल अल्कोहोल आहे, जे आपण अशा प्रकारे बॉन्डमध्ये लिहितो. CH3 आणि CH2 प्लस OH यांचा एक बॉन्ड तयार झालेला आहे आणि इथेल अल्कोहोल तयार झालेला आहे. तर या ठिकाणी जेव्हा यांचा वापर आपण करणार, म्हणजे हे काय आहेत? स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेस आहेत ज्यांचा वापर आपण करतो आणि मग त्यातून ॲसिटिक ॲसिड घडून येते. म्हणजे या रिॲक्शनमध्ये स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेसचा आपण वापर केला आहे आणि त्यापासून प्रोडक्ट तयार झालेला आहे. ओके. हिअर द ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमाइट, म्हणजे या ठिकाणी जे पोटॅशियम डायक्रोमाइट आहे, मेक्स ऑक्सिजन अवेलेबल फॉर ऑक्सिडेशन ऑफ द रिॲक्टंट इथेल अल्कोहोल. तर या ठिकाणी इथेल अल्कोहोल जे आहे तर याचे रिॲक्शन घडवून आणण्यासाठी पोटॅशियम डायक्रोमाइट जे आहे तर ते ऑक्सिजन उपलब्ध करून देतं. ऑक्सिजनला काय करतं? उपलब्ध करून देतं. सच केमिकल सबस्टन्सेस विच ब्रिंग अबाउट ॲन ऑक्सिडेशन रिॲक्शन बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल आर कॉल्ड ॲज ऑक्सिडंट्स ऑर ऑक्सिडायझिंग एजंट. मग या ठिकाणी जे सबस्टन्सेस ऑक्सिडेशन रिॲक्शनसाठी ऑक्सिजन अवेलेबल करून देतात तर त्याला आपण ऑक्सिडंट्स म्हणतो किंवा त्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट्स पण म्हणू शकतो. ओके. डू यू नोमध्ये काही आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ए व्हरायटी ऑफ ऑक्सिडंट्स आर यूज्ड टू ब्रिंग अबाउट अ कंट्रोल्ड ऑक्सिडेशन. खूप साऱ्या प्रकारचे खूप साऱ्या प्रकारचे ऑक्सिडंट्स ऑक्सिडेशन रिॲक्शन घडवून आणण्यासाठी वापरले जातात. जसं की या ठिकाणी पोटॅशियम डायक्रोमाइट होतं किंवा H2SO4 असेल किंवा KMnO4 असेल किंवा H2SO4 असेल. तर या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे
पोटॅशियम डायक्रोमाइड आणि H2SO4 किंवा KMnO4 आणि H2SO4 आर द कॉमनली यूज्ड केमिकल ऑक्सिडंट्स. मग हे दोन कसे आहेत, कॉमनली यूज केमिकल ऑक्सिडंट्स आहेत, म्हणजे अनेक रिॲक्शनमध्ये हे कॉमनली वापरले जातात. हायड्रोजन पेरॉक्साईड की आहे H2O2 इज यूज्ड ॲज अ माइल्ड ऑक्सिडंट. मग हायड्रोजन पेरॉक्साईड हे माइल्ड ऑक्सिडंट म्हणून वापरलं जातं. ओझोन दॅट इज O3 इज ऑल्सो अ केमिकल ऑक्सिडंट. ओझोन पण काय आहे, केमिकल ऑक्सिडंट आहे. Nascent oxygen is generated by chemical oxidants and it is used for the oxidation reaction. सो या ठिकाणी O3 जे की ओझोन आहे. ओके, तर यापासून प्रोडक्ट काय तयार होणार आहे, O2+O. त्याच्यानंतर H2O2 हे पण एक रिॲक्टंट आहे. याच्यापासून जेव्हा प्रोडक्ट तयार होणार तर ते H2O+O म्हणजे काय ऑक्सिडंट आहेत किंवा ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. त्याच्यानंतर पोटॅशियम डायक्रोमाइट आहे. त्याच्यामध्ये जेव्हा आपण 4H2SO4 ॲड करणार तेव्हा ते पण त्याच्यापासून पण काय तयार होणार आहे, K2SO4 प्लस Cr2SO4. त्याचे 7 एकूण या ठिकाणी तयार होणार आहेत 12 मॉलिक्युल्स प्लस 4H2O प्लस 3 ऑक्सिजन. त्याचबरोबर जेव्हा आपण या ठिकाणी 2KMnO4 घेणार त्याच्यामध्ये जेव्हा आपण 3H2SO4 ॲड करणार तेव्हा त्यापासून K2SO4 म्हणजे पोटॅशियम सल्फेट प्लस 2MnSO4 प्लस 3H2O म्हणजे 3 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर प्लस 5 ऑक्सिजन. ओके, nascent oxygen. So nascent oxygen is a state prior to the formation of O2 molecules. It is the reactive form of oxygen and is presented by writing the symbol as O. मग या ठिकाणी जे O सिम्बॉल्स आहे त्याला आपण काय म्हणणार, nascent oxygen असं म्हणणार आहे. म्हणजे इथे जे ब्रॅकेटमध्ये O जे सिम्बॉल आहेत ते कोणाचे आहेत, नॅसेंट ऑक्सिजनचे आहेत. ओके, तर या ठिकाणी यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये काही क्वेश्चन्स आहेत. विच इज द ऑक्सिडंट यूज्ड फॉर प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. कोणतं ऑक्सिडंट आपण वापरतो ड्रिंकिंग वॉटर प्युरिफाय करण्यासाठी, तर क्लोरीन वापरतो. त्याच्यानंतर वाय इज पोटॅशियम परमॅग्नेट यूज ड्युरिंग क्लिनिंग वॉटर टँक्स. पोटॅशियम परमॅग्नेट वॉटर टँक्स क्लीन करण्यासाठी का वापरलं जातं, तर या ठिकाणी त्याचीच रिॲक्शन आहे खाली. वी हॅव सीन जस्ट नाव द पोटॅशियम परमॅग्नेट इज अ केमिकल ऑक्सिडंट. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की पोटॅशियम परमॅग्नेट काय आहे, की केमिकल ऑक्सिडंट आहे. त्याचबरोबर नाव हॅव अ लुक ॲट द फॉलोइंग रिॲक्शन. मग खाली आपल्याला एक रिॲक्शन दिलेली आहे ती आपण पाहूया, जी आहे 2 मॉलिक्युल्स ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट प्लस 10 FeSO4 फेरिक सल्फेट प्लस 8H2SO4 जेव्हा एकत्र येणार, जेव्हा त्यांची रिॲक्शन होणार तेव्हा त्यापासून प्रोडक्ट तयार होणार आहेत K2SO4 प्लस 2MnSO4 प्लस 5Fe2SO4 आणि ब्रॅकेटच्या बाहेर आहे 3 प्लस 8H2O. ही आहे आपली 25th रिॲक्शन. विच कंपाऊंड इज ऑक्सिडाइज्ड बाय KMnO4 इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड इन द रिॲक्शन. मग या ठिकाणी KMnO4च्या प्रेझेन्समध्ये कोणतं कंपाऊंड ऑक्सिडाइज झालेलं आहे, तर याचा आन्सर काय आहे, ऑफकोर्स FeSO4 म्हणजे ऑफकोर्स फेरिक सल्फेट, ज्याला आपण आयर्न सल्फेट फेरिक सल्फेट म्हणतो. हियर FeSO4 इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू Fe2SO4 3. Let us now see how this conversion is an oxidation reaction. ही ऑक्सिडेशन रिॲक्शन कशी आहे, तर या ठिकाणी काय आहे आपल्याकडे 2FeSO4 जेव्हा त्याच्यापासून कोणतं प्रोडक्ट तयार होणार आहे, Fe2SO4 3. ओके, मग आयोनिक रिॲक्शन काय आहे, तर Fe चे 2 मॉलिक्युल्स आहेत प्लस SO4 आणि ते वरती 2 मायनस आहे, म्हणजे हे काय आहे, यांनी काय केलेले आहे 2 मॉलिक्युल्स इतरांकडून म्हणजेच आयनकडून घेतलेले आहेत. ओके, तर मग त्यापासून काय तयार झालेलं आहे 2Fe3 प्लस 3SO4 2 मायनस. सो द नेट चेंज टेकिंग प्लेस इन द अबो कन्व्हर्सेशन इज शोन बाय द नेट आयोनिक रिॲक्शन ॲज फॉलोज. मग हे नेट आयोनिक रिॲक्शनने खालील प्रकारे दाखवलं जातं. कसं दाखवलं जातं, the net ionic reaction represents the oxidation brought about by potassium permanganate. When ferric ion is formed from ferrous ion, the positive charge is increased by 1 unit. या ठिकाणी तुम्ही रिॲक्शनमध्ये पाहू शकता की जेव्हा या ठिकाणी फेरिक आयन तयार झालेले आहेत फेरसपासून, तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज 1 युनिटने या ठिकाणी वाढलेला आहे. ओके, while this happens the ferrous ion loses 1 electron. हे होत असताना फेरस आयन काय करतं, 1 इलेक्ट्रॉन लूज करतं आहे.
फ्रॉम धिस वी अंडरस्टँड अ न्यू डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन. यावरून आपल्याला ऑक्सिडेशनची अजून एक डेफिनेशन लक्षात येते, ते म्हणजे ऑक्सिडेशन मीन्स लुझिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच या ठिकाणी ऑक्सिडेशन घडून येणं म्हणजे काय की एक किंवा मोर इलेक्ट्रॉन्स लूज करणं म्हणजेच काय ऑक्सिडेशन घडून येणं. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढची रिॲक्शन जी या ठिकाणी आहे रिडक्शन रिॲक्शन. लुक ॲट द केमिकल इक्वेशन 6. या ठिकाणी जर आपण 6th केमिकल इक्वेशनकडे बघितलं, 6th केमिकल रिॲक्शन कुठे आहे जर आपण शोधूया. ओके, सो या ठिकाणी व्हेजिटेबल ऑइलची रिॲक्शन. सो 6th केमिकल इक्वेशनकडे जर आपण बघितलं, व्हॉट इज द टाईप ऑफ धिस रिॲक्शन इन विच वनस्पती घी इज फॉर्म्ड फ्रॉम व्हेजिटेबल ऑइल. तर हे कोणत्या टाईपचे रिॲक्शन आहे की ज्या ठिकाणी वनस्पती घी हे तयार झालेलं आहे व्हेजिटेबल ऑइलमधून. तर ही रिॲक्शन कोणत्या प्रकारची आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तरी कोणती रिॲक्शन आहे, रिडक्शन रिॲक्शन आहे. ओके, सो द केमिकल reactions in which reactants gain hydrogen are called reduction reaction. अशी केमिकल रिॲक्शन की ज्या ठिकाणी रिडक्शन्स ऑक्सिजन घेतात, ओके, ऑक्सिजनला घेतात, त्याला आपण रिडक्शन रिॲक्शन म्हणणार. आणि सिमिलरली द रिॲक्शन इन विच अ रिॲक्टंट लुजेस ऑक्सिजन टू फॉर्म प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड एज रिडक्शन रिॲक्शन. या ठिकाणी आपण ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये बघितलं होतं की ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट्स ऑक्सिजनसोबत कंबाईन होतात आणि किंवा ऑक्सिजन सोबत कंबाईन होतात किंवा हायड्रोजनचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते लूज करतात. पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर रिडक्शन रिॲक्शनमध्ये काय होतं की लुजेस ऑक्सिजन लूज केला जातो रिॲक्टंटपासून आणि रिॲक्टंट्स कंबाईन्स विथ हायड्रोजन. ओके, तर द सबस्टन्स दॅट ब्रिंग्स अबाउट रिडक्शन इज कॉल्ड ॲज रिडक्टंट ऑर अ रिड्युसिंग एजंट. आणि जे सबस्टन्स रिडक्शन घडवून आणतात त्यांना आपण रिडक्टंट म्हणतो किंवा रिड्युसिंग एजंट असं म्हणतो. When hydrogen gas is passed over black copper oxide, a reddish colored layer of copper is formed. जेव्हा हायड्रोजन गॅस हा ब्लॅक कॉपर ऑक्साईडमधून पास होतो तेव्हा रेडिश कलरचं कॉपर त्या ठिकाणी फॉर्म होतं. म्हणजे CuO+H2. तर या ठिकाणी Cu+H2O तयार झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑक्सिजन जे रिॲक्टंटसोबत जे ऑक्सिजन आहे तर ते काय झालेलं आहे, सेपरेट झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन लूज झालेला आहे. ओके, सो विच इज द रिडक्शन इन धिस रिॲक्शन. तर या रिॲक्शनमध्ये रिडक्टंट कोण आहे तर रिडक्टंट आहे H2, ओके, हायड्रोजन गॅस. अँड विच रिॲक्टंट हॅज अंडरगो रिडक्शन. आणि कोणता रिॲक्टंट रिडक्शनमध्ये गेलेला आहे तर CuO, कॉपर ऑक्साईड. इन दिस रिॲक्शन अन ऑक्सिजन ॲटम गोज अवे फ्रॉम कॉपर ऑक्साईड विच मीन्स दॅट रिडक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड टेक्स प्लेस whereas हायड्रोजन मॉलिक्यूल टेक्स अप ऑक्सिजन ॲटम अँड वॉटर इज फॉर्म्ड. या ठिकाणी काय झालेलं आहे, मग हायड्रोजन गॅसने ऑक्सिजन मॉलिक्यूल घेतलेला आहे आणि या ठिकाणी वॉटर तयार झालेलं आहे. ऑक्सिडेशन ऑफ हायड्रोजन टेक्स प्लेस. मग या ठिकाणी हायड्रोजनचं काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन झालेलं आहे कारण या ठिकाणी H2O झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन कंबाईन झालेलं आहे. तर ही कोणती रिॲक्शन आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन या ठिकाणी घडून आलेली आहे. तर ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, या ठिकाणी रिडक्शन झालेले आहे, या ठिकाणी ऑक्सिडेशन झालेले आहे. म्हणजे या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही पण घडून आलेलं आहे. The reductant is oxidized by the oxidant and the oxidant is reduced by the reactant. या ठिकाणी काय झालेलं आहे तर रिडक्टंट इज ऑक्सिडाइज्ड बाय ऑक्सिडंट. म्हणजे या ठिकाणी रिडक्टंट जे आहे तर ते ऑक्सिडंटमुळे ऑक्सिडाइज झालेलं आहे आणि या ठिकाणी ऑक्सिडंट इज रिड्यूस्ड बाय रिडक्टंट. आणि या ठिकाणी ऑक्सिडंट काय झालेलं आहे, रिडक्टंटमुळे रिड्यूस झालेला आहे. Due to these characteristics of the reduction and oxidation reaction, a single term redox reaction is used. जेव्हा एखाद्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही पण घडून येत असेल तर त्या रिॲक्शनला रेडॉक्स रिॲक्शन असं म्हटलं जातं. सो रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, ऑक्सिडेशन रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. म्हणजे रिडक्शन, डॉक्स म्हणजे ऑक्सिडेशन. ओके, रेड म्हणजे रिडक्शन आणि ऑक्स म्हणजे ऑक्सिडेशन. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये एक प्रश्न आहे. सम मोर एक्झाम्पल्स ऑफ रेडॉक्स रिॲक्शन आर एज फॉलोज. आयडेंटिफाय रिडक्टंट्स अँड ऑक्सिडंट्स. तर या ठिकाणी आपल्याला काही रिॲक्शन दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला रिडक्टंट्स आणि ऑक्सिडंट्स फाइंड आउट करायचे आहेत. पहिली रिॲक्शन आहे 2H2S प्लस SO2. जेव्हा कंबाईन होणार तेव्हा त्यापासून प्रोडक्ट तयार होणार आहे 3S जे प्रेसिपिटेट आहे प्लस 2H2. तर आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे ऑक्सिडंट्स कोणते आहेत, SO2 काय आहे, ऑक्सिडंट आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण रिडक्टंट्स बघितलं तर या ठिकाणी रिडक्टंट्स कोण आहे तर 2H2S काय आहे, रिडक्टंट्स आहे. ओके, त्याच्यानंतर खालची रिॲक्शन आपण बघितले तर MnO2 प्लस 4HCl इज इक्वल टू जेव्हा ते कंबाईन होणार तेव्हा त्यापासून रिॲक्शन होऊन काय तयार होणार आहे, MnCl2 प्लस
2H2O प्लस Cl2 क्लोरीन जे हवेमध्ये जे लिबरेट होणार आहे. ओके, आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे ऑक्सिडंट कोण आहे तर MnO2 काय आहे या ठिकाणी ऑक्सिडंट आहे आणि त्याचबरोबर रिडक्टंट कोण आहे तर HCl रिडक्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर इफ ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग इलेक्ट्रॉन्स देन व्हॉट इज मीन बाय रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे जर इलेक्ट्रॉन्स लूज करणं तर रिडक्शन म्हणजे काय तर रिडक्शन म्हणजे गेनिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स. जर ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रॉन्स लूज करणं तर रिडक्शन म्हणजे काय गेनिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स घेणं. ओके, रेडॉक्स रिॲक्शन टेक्स प्लेस ड्युरिंग सेल्युलर रेस्पिरेशन. रेडॉक्स रिॲक्शन सेल्युलर रेस्पिरेशनच्या वेळेस पण घडून येतं. हिअर द मॉलिक्यूल ऑफ द एन्झाईम कॉल्ड सायटोक्रोम C ऑक्सिडाइज हेल्प्स द ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन टू ब्रिंग अबाउट दिस रिॲक्शन. आपण ऑलरेडी हे सगळं बायोलॉजीमध्ये बघितलेलं आहे. वेन द पॉझिटिव्ह चार्ज ऑन अन ॲटम or an ion increases or the negative charge on them decreases, it is called as oxidation. And when the positive charge decreases and negative charge increases, it is called as reduction. जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रॉन्स देणं, रिडक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन्स घेणं. मग जर आपण इलेक्ट्रॉन्स देत आहोत तर पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे आणि निगेटिव्ह चार्ज काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. आणि जर आपण इलेक्ट्रॉन घेत आहोत तर नक्कीच पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे या ठिकाणी डिक्रीज होणार आहे आणि निगेटिव्ह चार्ज काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन बघितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कोरोजन बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा S क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.